मागच्या एका महिन्यापासून गाजत असलेलं मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण 2 दिवसापासून थंडावलंय का असा प्रश्न उपस्थित केला जात होता. कारण तपासात CIDच्या पोलिसांना आत्तापर्यंत काही नवीन माहिती सापडली असं नाही. तर दुसरीकडे CID वाल्मिक कराडचा संबंध हत्या आणि खंडणीच्या प्रकरणात प्रस्थापित करण्यास अजून तरी यशस्वी झाल्याचं दिसत नाही. त्यामुळं काही काळ लोटला की हे प्रकरण सुद्धा थंडावेल अशा शंका लोकांकडून व्यक्त केल्या जात होत्या. पण सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओने पुन्हा एकदा मस्साजोगच्या प्रकरणाला हवा दिली आहे. हा व्हिडिओ आहे वाल्मिक कराडच्या एका समर्थकाचा. व्हिडिओमध्ये सदैव सोबत अण्णा माझा विठ्ठल असं लिहिलंय. याबरोबर व्हिडिओमध्ये वाल्मिक कराडचा हा समर्थक कराडने 31 डिसेंबरला सरेंडर केल्यानंतर ज्यावेळी कराडला केजमध्ये नेण्यात आलं त्यावेळी पोलिसांच्या ताफ्यात असलेला दिसतोय. कराडचा हा समर्थक पोलिसांना सूचना सुद्धा देतोय. त्यामुळे अनेक जण हा समर्थक वाल्मिक कराडचा खास असावा असा अंदाज बांधत आहे. पण व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारा वाल्मिक कराडचा हा समर्थक आहे तरी कोण, त्याचा इतिहास काय, पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू. तर व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारा वाल्मिक कराडचा समर्थक ग्यानबा उर्फ गोट्या गित्ते असल्याचं म्हटलं जातंय. गोट्या गित्ते व्हायरल झाला तो सोशल मीडियावर एका अकाउंटने त्याच्याबद्दल व्हिडिओ पोस्ट केल्यावर. या पोस्टमध्ये वाल्मिक कराडला पुण्यातून केजला नेलं जात असताना पोलिसांच्या ताफ्यात वाल्मिक कराडचा हा माणूस म्हणजे गोट्या गित्ते असल्याचं म्हटलंय आणि यावरून पोलिसांवर शेम सुद्धा व्यक्त करण्यात आलाय. यानंतर अनेक राजकीय मंडळींनी या पोस्टला शेअर करून गोट्या गित्तेबद्दल प्रश्न विचारलेत, ज्यामध्ये शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड सुद्धा आहेत. गोट्या गित्तेबद्दल ट्विटरवर पोस्ट करताना जितेंद्र आव्हाडांनी हा गोट्या गित्तेने वाल्मिकने सांगितल्याप्रमाणे बापू आंधळेला गोळी मारली असं लिहिलंय. तसंच जितेंद्र आव्हाडांनी ट्विटरवर गोट्या गित्तेबद्दलची जी पोस्ट शेअर केली आहे त्यात गोट्या गित्तेच्या आरोपांचा पाढा वाचण्यात आलाय, ज्यामध्ये गोट्या गित्तेवर चोरी, दरोडे, घरफोडीचे आरोप असल्याचं म्हटलंय. थोडक्यात जितेंद्र आव्हाडांच्या पोस्टवरून गोट्या गित्ते याआधी वेगवेगळ्या गुन्ह्यात अडकल्याचं दिसतंय. यामध्ये जितेंद्र आव्हाडांनी आपल्या ट्विटमध्ये संदर्भ दिलेली बापू आंधळेची केस पाहणं महत्त्वाचं ठरतं. कारण आपल्या ट्विटमध्ये जितेंद्र आव्हाडांनी बापू आंधळेंची हत्या गोट्या गित्तेने वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून केल्याचं म्हटलंय. आता नेमकी बापू आंधळे केस काय होती आणि त्यात गोट्या गित्तेचा नेमका संबंध काय होता, तर परळी पोलिसांनी नोंदवलेल्या FIR नुसार परळीतल्या बँक कॉलनी परिसरात राहणाऱ्या महादेव गित्ते यांच्या घरी मरळवाडीचे सरपंच बापूराव आंधळेंना बबन गित्ते यांनी बोलावून घेतलं. त्याप्रमाणे आंधळे आपले नंदागौळ गावचे सहकारी ग्यानबा गित्ते उर्फ गोट्या गित्ते यांच्यासोबत बँक कॉलनीत पोहोचले. महादेव गित्ते यांच्या बँक कॉलनी परिसरातील घरासमोर फारशी रहदारी नव्हती. घराबाहेरच बबन गित्ते यांनी बापूराव आंधळे यांना पैसे आणलेस का असं विचारलं. यावेळी गित्तेंनी त्यांना आईवरून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तेव्हा बापूराव आंधळेंनी आईवरून शिव्या देऊ नका असं गित्तेंना सुनावलं. तेव्हा गित्ते आणि त्यांच्या इतर 5 सहकाऱ्यांसह आंधळे आणि त्यांचे सहकारी ग्यानबा उर्फ गोट्या गित्ते यांच्यात मोठा वाद झाला. या वादाचं रूपांतर आधी बाचाबाची आणि नंतर हाणामारीत झालं. यावेळी बबन गित्ते यांनी आपल्या कमरेला असलेलं पिस्तूल काढून बापूराव आंधळे यांच्या डोक्यात गोळी झाडली. त्यानंतर जखमी झालेल्या आंधळे यांच्या डोक्यात गित्तेंचे सहकारी राजाभाऊ नेहरकर यांनी कोयत्यानं वार केले. या हल्ल्यात बापूराव आंधळे यांचा जागीच मृत्यू झाला. आता हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही. आंधळेंचे सहकारी गोट्या गित्ते यांच्यावर महादेव गित्ते यांनी गोळीबार केला. गोळी छातीत लागल्यानं गोट्या गित्ते जखमी झाला. त्यानंतर बबन गित्तेंचे सहकारी मुकुंद गित्ते आणि राजेश वाघमोडे यांनी गोट्या गित्तेला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. जखमी झालेल्या ग्यानबा गित्तेला तिथे सोडून देत हे सगळे आरोपी एका स्कॉर्पिओ गाडीतून पळून गेले. या संपूर्ण राड्यात बबन गित्ते यांचे सहकारी महादेव गित्ते हे सुद्धा गोळी लागल्यानं जखमी झाले होते. त्यानंतर आंधळेंचे सहकारी ग्यानबा गित्ते आणि बबन गित्तेंचे सहकारी महादेव गित्ते यांच्यावर अंबेजोगाईतल्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयामध्ये उपचार करण्यात आले. या घटनेबाबत गोट्या गित्तेने बबन गित्ते, महादेव गित्ते, मुकुंद गित्ते, राजाभाऊ नेहरकर आणि राजेश वाघमोडे यांच्यावर परळी शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता. थोडक्यात याआधी बबन गित्तेच्या प्रकरणात गोट्या गित्तेला गोळी लागली होती आणि त्यामुळे याचं नाव चांगलंच गाजलं होतं. इथं एक लिंक महत्त्वाची ठरते. ही लिंक म्हणजे वाल्मिक कराड. वाल्मिक कराड याच्यामुळं बबन गित्तेने धनंजय मुंडेंची साथ सोडून शरद पवार गटात प्रवेश केला. याच वाल्मिक कराडचा निकटवर्तीय गोट्या गित्ते असल्याचं म्हटलं जातंय. जितेंद्र आव्हाडांनी केलेलं बापूराव आंधळेबद्दलचं ट्विट अशा प्रकारे
वाल्मिक कराड आणि गोट्या गित्तेबद्दल संबंध प्रस्थापित करतं। आता गोट्या गित्तेबद्दल वेगवेगळ्या माध्यमांमध्ये त्याचे गुन्हे आणि वाल्मिक कराड सोबत त्याचे असणारे संबंध एवढ्याबद्दलच माहिती मिळते। समाज माध्यमांवर फिरत असलेल्या वेगवेगळ्या पोस्टनुसार गोट्या गित्तेला याआधी मध्य प्रदेशमधून महाराष्ट्रात बंदुका स्मगलिंग करण्याबाबत पिंपरी चिंचवड क्राईम पोलिसांनी जुलै 2020 मध्ये अटक केली होती। याआधी मार्च 2020 मध्ये गोट्या गित्तेला पुणे पोलिसांनी 6 देशी कट्टे आणि 15 कारतुसांसह पकडलं होतं। मार्च 2020 मध्ये एका इंग्रजी दैनिकाने छापलेल्या बातमीनुसार गोट्या गित्तेवर पुणे, पिंपरी चिंचवड आणि परळी पोलीस स्टेशनमध्ये 23 गुन्हे दाखल आहेत। समाज माध्यमांवर गोट्या गित्तेबाबत फिरत असलेली एक बातमी सुद्धा हे नमूद करते की नोव्हेंबर 2018 मध्ये पिंपरी चिंचवडच्या पोलिसांनी त्याला परळीतून फरार असल्याबद्दल अटक केली होती। अर्थात गोट्या गित्तेबाबतच्या या सगळ्या बातम्या समाज माध्यमांवर फिरणाऱ्या आहेत, ज्याला शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा शेअर केला आहे। तर दुसरीकडे गोट्या गित्तेबद्दलची ही सगळी माहिती सोशल मीडियावर व्हायरल होत असताना वाल्मिक कराडच्या लाडकी बहीण अध्यक्षपदावरून मोठा वाद निर्माण झालाय। महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी माझी लाडकी बहीण ही योजना तत्कालीन महायुती सरकारने लॉन्च केली होती। यावेळी लाडकी बहीण योजनेच्या परळी मतदारसंघाच्या समिती अध्यक्षपदी वाल्मिक कराडची नियुक्ती झाली होती। तत्कालीन पालकमंत्री धनंजय मुंडेंच्या शिफारशीवरून वाल्मिक कराडची ही नियुक्ती झाल्याचं बोललं जात आहे। एकीकडे CID संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून वाल्मिक कराडची चौकशी करत आहे, तर दुसरीकडे वाल्मिक कराड अजूनही लाडकी बहीण समितीच्या अध्यक्षपदी कसा आहे याबद्दल सध्या वेगवेगळे प्रश्न विचारले जात आहेत। आता हे सगळं घडत असताना संतोष देशमुख हत्या प्रकरणात CIDला काही महत्त्वाचे पुरावे मिळताय का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। गोट्या गित्तेबद्दल सांगायचं तर समाज माध्यमांवर त्याचे फिरत असलेले व्हिडिओवरून त्याच्यावर काही कारवाई होते का हे पाहणंही महत्त्वाचं असेल। पण यातून सगळ्यात निर्माण झालेला मोठा प्रश्न म्हणजे आधीच गुन्हे दाखल झालेल्या गोट्या गित्तेला पोलिसांनी आपल्या ताफ्यात कसं येऊ दिलं। यावर आता पोलीस काय प्रतिक्रिया देतात हेही बघणं महत्त्वाचं असेल। तुम्हाला गोट्या गित्तेचं पोलीस ताफ्यात असण्याबद्दल काय वाटतं? गोट्या गित्तेवर या सगळ्या प्रकरणावरून काही कारवाई होईल का? तुमची मतं कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल्ड व्हिडिओच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।